आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। जुन्या पेन्शनवरून सरकारच्या बैठकीमध्ये तोडगा नाही। बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्यानं संघटना संपावर ठाम। आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू। जुन्या पेन्शनबाबत अहवाल बघून पुढचा अधिवेशनापर्यंत तोडगा काढू। बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं संघटनांना आश्वासन। राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप। निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा आणि निवृत्तीचं वय वाढवण्यासाठी संप। पुणे जिल्ह्यातील 1000 नर्सेस संपावर। नागपूरमध्ये आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। समन्वय समितीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महत्त्वाची बैठक। संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक होणार। आमदार गोपीचंद पडळकर आणि उपोषणकर्ते उपस्थित राहणार। नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या बैठक। कांदा आणि इथेनॉल बाबत बैठकीमध्ये चर्चा होणार। शिंदे फडणवीसांसोबत वळसे पाटील देखील अमित शहांना भेटणार। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी आज पुन्हा एकदा ब्लॉक। दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत किवळे ब्रिजहून वाहतूक वळवण्यात येणार। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये सिद्धनाथाची यात्रा उत्साहात संपन्न। सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरामध्ये गुलाल आणि खोबरं उधळत श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीची रथातून मिरवणूक। देवदिवाळी निमित्त पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर उजळलं। मंदिर परिसरामध्ये 10,000 सप्तरंगी फिरत्या दिव्यांची आरास। आकर्षक पुष्परचना। नौदलाचा बीटिंग रिट्रीट आणि टॅटू समारंभ। गेटवे ऑफ इंडिया इथं सलग 4 दिवस कार्यक्रम। नौदलाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं शैलींचं प्रदर्शन। उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू। वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान मिळणार। राज्य सरकारचा मोठा निर्णय। संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना घरपोच मानधन। पोस्ट बँकेच्या माध्यमातून घरपोच मानधन मिळणार। सरकारची माहिती। राज्यामध्ये लवकरच सुधारित वाळू धोरण। शासकीय घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देणार। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत माहिती। गोंदिया जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती 3 दिवस बंद पाळणार। ग्रामपंचायतीच्या समस्या सोडवण्याची मागणी। सरपंच आणि ग्रामसेवकांसह सर्वच कर्मचारी बंदमध्ये सहभागी होणार। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा। धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश न करण्याची मागणी। आदिवासी समाज मोर्चा संयोजक समितीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन। सत्यशोधक कष्टकऱ्यांचे लाल वादळ मालेगावात धडकलं। हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मंत्रालयाच्या दिशेनं। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पायी बिराड मोर्चा। अंधेरीतील कुमकुम बेस्ट बसच्या चौकशी कक्षाचं सुशोभीकरण। कक्षाला कलात्मक सुशोभीकरण करून अनोखं रूप। पालिकेच्या पश्चिम विभाग अंतर्गत कार्यरत परिवहन खात्याच्या वतीनं सुशोभीकरण करण्यात आलं। सोलापुरात दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला सांगोला तालुक्यातील अचकदाणीमध्ये पोहोचण्यास अंधार। मोबाईलच्या प्रकाशामध्ये अधिकाऱ्यांकडून पाहणी पूर्ण। शेतकऱ्यांशी देखील संवाद। नंदुरबारमध्ये केंद्रीय समितीकडून दुष्काळाची पाहणी। नुकसानीचे पंचनामे पूर्ण। अवकाळी पावसामुळे 3000पेक्षा अधिक क्षेत्राचं नुकसान। शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतीक्षा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। खरीप हंगामामध्ये प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जळगावच्या भुसावळमधील शेतपिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई नाही। कंपनीकडून नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांची न्यायालयात धाव। जळगावच्या रावेरमध्ये डाक युनियन कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस। कर्मचाऱ्यांना 8 तासांचा मोबदला द्यावा। आचारसंहिता नियम 3A अंतर्गत रद्द करण्याची मागणी। भुसावळमधील वेल्लाळे इथं पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नळाला तलावातील प्रदूषणयुक्त पाणी येत असल्यानं आरोग्याच्या समस्या निर्माण। मधुकर सहकारी साखर कारखान्यातील ऊस पुरवठादारांना थकीत 16 कोटी मिळणार। 2018 ते 2019 मधील ऊस गाळप हंगामातील ऊस पुरवठादारांना ही रक्कम मिळणार। धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळाचा तमाशा मंडळांना फटका। दुष्काळामुळे गावकऱ्यांची वर्गणी जमा होत नसल्यानं तमाशा मंडळांवर अक्षरशः उपासमारीची वेळ। तमाशा मंडळांना अनुदान देण्याची मागणी।
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील भातपूरमध्ये मक्यावर अळींचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याकडून उभ्या पिकावर रोटावेटर फिरवलं, दुबार पेरणी करावी लागणार असल्यानं शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट. धुळे जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, काळी पडलेल्या कापसाला केवळ 4 ते 5 हजार रुपये क्विंटलचा दर, किमान 8 ते 10 हजार रुपये भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका, कांद्याचे दर कोसळल्यानं बाजार समितीमध्ये कांद्याची आवकही घटली. नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत, ठरवलेल्या दरापेक्षा पपईची कमी किमतीमध्ये विक्री करण्यासाठी व्यापारी भाग पाडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. गृह विभागामध्ये 23,628 पदं भरली जाणार, लोकसंख्येनुसार पोलीस शिपाई यांची जागा भरणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती. राज्यामध्ये लवकरच सुधारित वाळू धोरण येणार, शासकीय घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची विधानसभेत माहिती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून अक्षरशः केराची टोपली. कल्याण सदानंद चौकामध्ये रस्ते खोदून ठेवल्यानं नागरिक त्रस्त, रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना खोकल्याचा त्रास. जळगावातील अंकलेश्वर ते बुरहाणपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आदेश रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रावेर आणि सावदा या शहरांना वगळल्यानं नागरिक आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा. कोथिंबिरीचे भाव घसरल्यानं लातूर जिल्ह्यातील शेतकरी हैराण, शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही परवडत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. जळगावच्या भडगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शासनाच्या अनुदानाकडे नजरा, अवकाळी पाऊस आणि कापसावरील बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. दुष्काळग्रस्त बारामती तालुक्याची केंद्रीय दुष्काळ पथकाकडून पाहणी, केंद्रीय दुष्काळ पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षरित्या जाणून घेतल्या समस्या. नंदुरबारमध्ये केंद्राच्या पथकाकडून दुष्काळी स्थितीची पाहणी, शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर समस्या मांडल्या, सरकारनं लवकरात लवकर मदत देण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर, मुंगसे गावातील शेतीच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी. परभणीच्या पूर्णा इथं नुकसानीचे पंचनामे झाले नसल्यानं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त. 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं नर्सरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या 5 एकर हरभऱ्यावर नांगर फिरवला, लष्करी अळीचा वाढता प्रादुर्भाव आणि हरभऱ्याला वाळवी लागल्यानं पिकांचं मोठं नुकसान. पुण्याच्या खेड तालुक्यातील पदरवाडीमध्ये भूस्खलन होण्याची भीती, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पदरवाडी गावातील ग्रामस्थांचं तहसीलदार कार्यालयासमोर 3 दिवसांपासून उपोषण. पुण्याच्या इंदापूरमध्ये दूध दराच्या मागणीसाठी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं दीपक काटेंचं उपोषण. उपोषण स्थळाला भेट देत हर्षवर्धन पाटलांकडून दीपक काटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. जळगावच्या रावेर तालुक्यातील नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शनं, अंकलेश्वर आणि बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुका सोडून इतरत्र वळवण्यात येऊ नये, नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये 20 डिसेंबरला होणाऱ्या महासंमेलनाला विविध आदिवासी संघटनांसह पक्षांचा विरोध, कार्यक्रम जर झाला तर कार्यक्रम हाणून पाडणार, नागरिकांचा इशारा. संसदेमध्ये घोषणाबाजी करणाऱ्या अमोल शिंदेच्या आईवडिलांची पोलिसांकडून चौकशी, मागील 6 महिन्यामध्ये अमोल शिंदे 2 ते 3 वेळा दिल्लीला गेल्याची माहिती. ठाण्यामध्ये शिंदेगड शिवसेना जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड, सुनील देशमुख नावाच्या व्यक्तीनं शिवसेना जनसंपर्क कार्यालयाची काच फोडली, सुनील देशमुख पोलिसांच्या ताब्यात, कळव्यामध्ये गुन्हा दाखल. बुलढाण्यामध्ये मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, प्रकल्पाच्या लाभधारक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन कालवा दुरुस्ती करण्याची मागणी. पालघरमध्ये दुचाकी अपघातामध्ये 2 तरुणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये पुढील 7 दिवसात दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक करा, मनसेच्या वतीनं उपायुक्तांना निवेदन. पुणे लोकसभेसाठी रिक्त जागेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. एखादा मतदारसंघ इतके दिवस रिक्त ठेवणं योग्य नाही, हायकोर्टानं निवडणूक आयोगाला सुनावलं.